बिहारचा बिग बॉस कोण हे आता समजायला अजून काही तास लागतील असं म्हणायला हवं आपल्याला। बिहारमध्ये चुरशीची लढत आपल्याला बघायला मिळतेय। मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि जेडीयू मध्ये रस्सीखेच होईल का अशा चर्चाही सुरू झालेल्या आहेत। एनडीए मध्ये भाजप मोठा भाऊ आहे। थोड्याच वेळात भाजप पत्रकार परिषद घेतो। आता या पत्रकार परिषदेमध्ये भाजप काय भूमिका मांडतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या विषयी आपण बोलूया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी। प्रशांत, काय सांगशील आतापर्यंत आपल्याकडे भाजपचे जे प्रतिनिधी चर्चेमध्ये सहभागी झालेत ते स्पष्टपणे हेच म्हणतायत की नितीश कुमार यांच्याच नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवली आणि यापुढेही त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू। पण पत्रकार परिषदेमध्ये काय होऊ शकतं? आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं कल बिहारची येत आहे यामध्ये जर बघितलं आपण महत्त्वाचं यामध्ये तर अजूनही 66 जागा अशा आहे जिथे 2000चा फरक या आरजेडी बीजेपी किंवा जेडीयू उमेदवारांमध्ये आहे। जवळपास 15 जागा अशा आहेत जिथे जेडीयू उमेदवार अजूनही 2000च्या पिछाडीवरती आहे आणि जवळपास 19 जागा अशा आहेत जिथे अजूनही बीजेपी फक्त त्यांना लीड जी आहे ती 2000ची आहे। त्यामुळे 66 जागा अशा आहेत त्या 243 जागांपैकी ज्या केंद्रीय निवडणूक आयोगाची जी अपडेटेड लिस्ट येत आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने जी माहिती याच्यावरती इंटरनेटवर दिल्या जातात, त्यांच्या वेबसाईटवर दिली जातात, त्यामध्ये 66 जागांवरती अजूनही अटीतटीची लढाई आहे। आणि जे विजयाचं जे फरक आहे या उमेदवारांमध्ये ते जवळपास 15 ते 20 हजाराचा आहे। त्यामुळे चित्र अजूनही बदलू शकतं। उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल येईल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे अजूनही भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये जे पत्रकार परिषद होणार आहे त्या संदर्भातली अजूनही सार्वत्रिकपणे त्याची सूचना आली नाही आहे। तयारी सुरू झालेली आहे, पण अजूनही कुठले नेता किती वाजता येईल या संदर्भात अजून कुठेही स्पष्ट बोलण्यास तयार नाही आहे। याचाच अर्थ असा होतो की अजूनही संभ्रमाची स्थिती आहे। आज रात्री उशिरापर्यंत होऊ शकतं, लेट नाईट या संदर्भातलं काही स्पष्टीकरण येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कारण की केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं यापूर्वी साधारणतः दुपारपर्यंत सर्व निकाल यायचा, पण अजूनही सायंकाळ लोटलेली आहे, पण अजूनही निकाल पूर्ण आलेला नाही आहे। यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशांत, अनेकदा आपण बघतो की निवडणुकांमध्ये 12:30-1 पर्यंत जरी कल येत असले, दुसरीकडे निकाल जरी येत असला तरी 12:30-1 पर्यंत चित्र साधारण स्पष्ट झालेलं असतं। पण आता बिहारच्या निवडणुकांमध्ये असं चित्र दिसत नाही, तर त्याची कारणं काही समोर येत आहेत का? ज्या पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं दुपारी जेव्हा पत्रकार परिषद झाली त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं होतं की गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मतमोजणी केंद्र वाढवण्यात आलेले आहे। कोरोनाचा काळ आहे आणि अजूनही काही मतदान केंद्रांवरती मतमोजणी केंद्रांवरती पोस्टल मतदान मत मोजल्या गेली नाही आहे असंही बोललं जात आहे। आरजेडीच्या वतीनं ज्यांचं ट्विटर अकाउंट आहे त्याच्यावर स्पष्ट करण्यात आलेलं आहे की अनेक ठिकाणी संभ्रमाची स्थिती आहे, अनेक ठिकाणी जे बॅलेट आहे त्याला पोस्टल बॅलेट आहे ते अजूनही मोजले नाही आहे, त्यामुळे उशीर होतोय असंही बोललं जात आहे। पण दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाचा सायंकाळी त्यांनी 6:30 वाजता पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की रात्री उशिरापर्यंत निवडणुकीचा निकाल येईल। पण यामागे कारण काही स्पष्ट करण्यासाठी तयार नाही, कारण की यापूर्वी जर बघितलं आपण सुवर्ण ज्या पद्धतीनं माहिती आलेली आहे की दुपारपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होतात, आज सायंकाळ झाली अजूनही निकाल स्पष्ट व्हायला नाही। प्रशांत, तुर्तास आभार आपण ही सगळी माहिती दिल्याबद्दल। आपल्याबरोबर 2 मान्यवर आहेत, अभिजित ब्रह्मनाथकर राजकीय विश्लेषक आहेत आणि एक्झिट पोलचे सर्वेअर सुद्धा आहेत। अभिजित जी, आपलं स्वागत या चर्चेमध्ये। आणि भारती पवार भाजपच्या प्रवक्त्या तर आपल्यासोबत काही वेळापासून आहेतच। भारतीजी, पुन्हा एकदा आपलं स्वागत। भारतीजी, पत्रकार परिषद भाजपची होते आहे काही वेळात असं कळतंय। आता तरी जे चित्र आहे, जे आकडे दिसत आहेत त्यामध्ये भाजप मोठा भाऊ आहे बिहारमध्ये, हे जवळपास स्पष्ट झालंय, निश्चित झालंय। असं असताना या पत्रकार परिषदेमधून आम्हाला काही सरप्राईज मिळणार आहे? नाही, मला वाटतं आता स्पष्ट होईलच लवकरच, आपल्याला सगळ्यांना उत्सुकता आहे। परंतु याच्या आधी सुद्धा मी सांगितलं की जेव्हा एक संयुक्त बैठक झाली आणि ज्याच्यामध्ये एनडीएने निवडणुकीच्या पूर्वीच जी काही रणनीती केली तेव्हाच ते क्लिअर केलेलं होतं आणि नितीशजींच्या नेतृत्वाखाली जे 15 वर्षामध्ये कामकाज झालेलं आहे नक्कीच त्याच्यावर एक शिक्कामोर्तब झालं होतं। आणि आपण जर बघितलं असेल, मी थोडं हे सांगते डिटेल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बीजेपी पक्षाला जास्त तिथे मतं मिळाली होती। तिथे 23.58% बीजेपी पक्षाला तिथे स्थान होतं। जेडीयूला तेव्हा सुद्धा तिथे 21.81 होतं, दोन्ही मिळून 46%। म्हणजे तेव्हा लोकसभेला सुद्धा बीजेपी तिथे पुढेच होती। परंतु आता सुद्धा जर आपण जसं प्रशांतजींनी सांगितलं डिटेल की अजून या सगळ्या निकाल यायला वेळ आहे,
मला वाटतं हो. जसं सांगितलं गेलं आहे हां. की नितीशजींच्याच कामाची दखल आणि एक विकास कामांची मोदीजींच्या नेतृत्वाखालचं लोकांनी स्वीकारलेलं आहे असाच कौल येत आहे. नक्की. पण तुम्ही भाजपचे सगळे प्रतिनिधी जेव्हा असं उत्तर देता तेव्हा त्याचं एक विश्लेषण समोर येतं. ते असं की एकतर नितीश कुमार यांच्याशिवाय आत्ता तगडा काही ऑप्शनच नाहीये तुमच्याकडे, चेहराच नाहीये तुमच्याकडे. त्यामुळे तुम्हाला नितीशजींना असं गच्च धरून ठेवावं लागतंय एक. आणि दुसरा भाग असा की महाराष्ट्रामध्ये जसं मोठा भाऊ तुम्ही झाल्यानंतर भूमिका घेतलेली होती तशी भूमिका तुम्ही बिहारमध्ये घेऊ शकत नाहीये ती याच कारणामुळे. याविषयी तुम्ही काय सांगाल? नाही कसं झालं बिहारच्या इलेक्शनच्या आधीच जी रणनीती झाली तेव्हा क्लिअर केलेलं होतं की भाजपाच्या जागा जरी जास्त आल्या तरी आमचे मुख्यमंत्री नितीशजीच राहतील आणि त्याचे कारण पण दिले की नितीशजींनी जे क्लीन इमेज आहे जी सुशासन चालवलंय लोकांना एक सिक्युरिटी मिळाली की नाही हे मुख्यमंत्री असताना आमच्या सगळ्या एक लॉ अँड ऑर्डर मेंटेन झाली आम्हाला कुठेतरी सुरक्षा मिळाली या सगळ्या गोष्टींचा आणि बेसिक गोष्टी तर नाही नक्कीच लोकांनी मान्य पण केल्या. भारतीजी असं चित्र आपल्याला मतदानामध्ये दिसलं नाहीये. भाजपला जास्त मतदान आहे, भाजपचे जास्त उमेदवार निवडून आलेत. नितीशजींना तेवढं यश आले नाही. अँटी इन्कम्बन्सी दिसते इनफॅक्ट त्यांच्या बाबत. अँटी इन्कम्बन्सी नाही म्हणता येणार कारण अजूनही काही जागांचे निकाल यायचे आहेत आणि मी परत एकदा सांगते की लोकसभेला सुद्धा बीजेपी पहिल्याच क्रमांकाला होतं जेडीयू दुसऱ्याच क्रमांकाला होतं याचा अर्थ असा होत नाही की यांना नाकारलं आणि यांना घेतलं. संयुक्त जी एनडीएची भूमिका राहिली जी लोकांना भावली जे लोकांनी बघितलं की यांनी सुद्धा विकासच केलेला आहे आणि मोदीजींनी सुद्धा गेल्या कार्यकाळातला जो एक विकास दिलेला एक विश्वास दिलेला आहे तो लोकांना भावलाय. तर मला वाटतं याच्यामध्ये लोकांना विकासाशी घेणं देणं आहे. जे कॉलेजेस तिथे पूर्वी नव्हते एक मेडिकल कॉलेज होतं आज तिथे एम्स सारखं कॉलेज येत आहे 14 मेडिकल कॉलेजेस आहेत 3 सरकारी कॉलेजेस होते तिथे आता पॉलिटेक्निक नर्सिंग असे 38 कॉलेजेस म्हणजे शिक्षणाचं हे असेल आरोग्याच्या सुविधा असतील आणि इन्फ्रास्ट्रक्चर बाकीची डेव्हलपमेंट ही लोकांनी बघितली आहे. म्हणजे लोकांनी ते दोन्ही काळ बघितलाय आणि त्याचाच मला वाटतं लोकांचा याच्यावर विश्वास वाढलेला आहे. नक्की. आपण परत एकदा बोलूया. अभिजित ब्रह्मनाथकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. अभिजितजी तुमची पहिली प्रतिक्रिया आतापर्यंतचे तुम्ही जे कल आणि निकाल याचे आकडे बघताय त्यावरून तुम्ही बिहारचं कसं विश्लेषण कराल? म्हणजे आरजेडी जेडीयू आणि भाजप यांच्यामध्ये जे काही आता आकड्यांचं गणित दिसतंय त्यावरून. सुवर्ण आता जे आकडे येत आहेत हे आकडे अभिजितजी काही क्षणासाठी थांबवते. निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद थेट प्रक्षेपण. निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू आहे त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय. आपल्यापर्यंत काही क्षणात आवाजही पोहोचेल. Slips of 5 randomly selected polling station in as the final round. Emphasis of the commission is that the procedures and guidelines relating to counting and COVID-19 are to be scrupulously and sincerely followed. The commission has directed that the counting officials need not be in a haste or hurry to declare the results and they should follow all the procedures and take as much time as it is naturally required. Considering the above facts, it is natural that it will take some more time than the normal time and we are all aware that pandemic period is not the normal time as rightly said by my colleague in the day, results may come till late night and the progress is going on smoothly for counting in all the places. Many results have also come and we will give you details about that also. You are aware that the commission has this time devised a very good IT application and that voter helpline and the results you can see on our website of the Election Commission. You also have the app and which gives you details, authentic details of the results declared. And as you know that after every round it has to be properly authenticated and then it has to be sent to the digital platform, the Election Commission, which is certified by the
observers and the returning officers. So that's why there may be little gap in what you see in the media and what you see on our portal. But however, we try to give you the results as early as we receive it from the counting places. So I will request first of all Mr. Ashish Kundra to give you information about this app, because this is for the benefit of the people at large anywhere in the country or maybe outside. You can see the results what is coming on our portal and on our mobile app. निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद यामधून एकतरी स्पष्ट झालंय की नॉर्मल जो वेळ लागतो मतमोजणीसाठी त्याहून जास्त वेळ यावेळेला लागतो आहे, कारण कोरोनामुळे काही बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे मतमोजणीसाठीची जी टेबल्स आहेत ती सुद्धा कमी झाली आहेत आणि त्याचा परिणाम थोडासा जाणवतो आहे असं निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये समोर येत आहे. अभिजित ब्रह्मनाथकर यांच्याशी आपण बोलत होतो. अभिजित सर, सॉरी तुम्हाला थांबावं लागलं होतं. सुवर्णा, मी पहिले निवडणूक आयोग उशीर होतोय त्याचं मूळ कारण सांगतो. लोकसभा निवडणूक 2019ला 70,000 बूथ होते. या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 1,07,000 बूथ निवडणूक आयोगाने केले, कारण त्यांना सामाजिक अंतर राखायचं होतं. मतदानाला लोक खूप आले तर ते जवळजवळ उभे राहायचे, त्यामुळं एकूण मशीन वाढलेले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक विधानसभेमध्ये 5% ज्या मशीन आहेत त्यांचं रॅन्डम सॅम्पलिंग करून त्यातून ज्या पोलचीट येतात, म्हणजे जे आपण मतदान केल्यानंतर जे कागदी चिठ्ठी येतं त्या चिठ्ठ्यांचं मतमोजणी करून ते अंतिमता बरोबर आल्यानंतर तिथला निकाल घोषित करतात आणि तो अधिकृतपणे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर टाकतात. या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागतोय, म्हणून निकाल मला असं वाटतं रात्री 12 पर्यंत किंवा त्याहीपेक्षा उशिराने येऊ शकतो. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण बोलत होतो की हे जे निकाल आणि आकडे येत आहेत हे सातत्याने बदलतील, त्याची 2 कारणं आहेत. सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ही लढाई काट्याची झालेली आहे आणि प्रत्येक मतदारसंघ किंवा जिल्ह्यामध्ये तिरंगी, चौरंगी, पंचरंगी लढाई झालेल्या आहेत. त्यामुळे तिथं ज्या पद्धतीनं कुठला उमेदवार किती मतं खातो यावर हे आकडे बदलत आहेत. यावेळेसच्या निवडणुकीत 130 जागांवर त्रिकोणीय, चतुष्कोणीय, पंचकोणीय, षटकोणीय आणि सप्तकोणीय लढाई झालेली आहे. त्यामुळे काहींचं अंतर हे मताधिक्यांचं 10, 20, 50, 100, 500, 1000 असं आहे. त्यामुळे आपण जर हा कल स्थिरावायचा असेल तर रात्री 10ची वाट पाहिली पाहिजे. त्यावेळेला 80 ते 90% मतमोजणी झालेली असेल तेव्हा कल स्थिरावेल. तोपर्यंत हे आकडे असेच बदलत राहतील. नक्की नक्की. त्यामुळे आकड्यांव्यतिरिक्तही वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण बोलूया. भारतीताई सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि अभिजित सर तुमच्याशी सुद्धा बोलायचं. एक छोटासा ब्रेक घेतो फक्त, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. भाजपच्या भारती पवार आपल्या सोबत आहेत, अभिजित ब्रह्मनाथकर राजकीय विश्लेषक आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलतो आहोत बिहारच्या निवडणुकांविषयी, कल आणि निकाल जे आहेत त्याविषयी. भारतीताई, जंगलराज का युवराज असं आपण म्हणत असताना तोच तेजस्वी इतकी भाजपला काटेकी टक्कर देईल असं वाटलं होतं भाजपला? कसं असतं की राजकारणामध्ये जेव्हा प्रत्यक्षात सुरू होतं एक वातावरण, तर दोन्ही पक्षांच्या भूमिका लोक बघत असतात. आणि तेजस्वी यादवांच्या बाबतीत त्यांनी जे अभिजित सरांनी खूप चांगलं विश्लेषण केलं की त्यांनी खूप म्हणजे खूप काळजी घेऊन सगळी रणनीती आखली की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि जे आता जेलमध्ये, त्या स्वतःच्या वडिलांचं, जे मुख्यमंत्री होते, जे पक्षाचे संस्थापक होते, त्यांचा कुठेही उल्लेख नाही किंवा कुठेही फोटो नाही. म्हणजे लोकांना या जुन्या आठवणी पुसून आणि नवीन आता आम्ही कसं करणार, काय करणार. त्याच्यानंतर जे राजकीय वातावरण निर्मिती असते, मग ते हेलिकॉप्टरनी जाणार, तिथे सुरुवातीला 4 चक्रा मारणार, मग लोकांमध्ये जाणार, 10 मिनिटं बोलणार, परत जाणार, परत त्या हेलिकॉप्टरनी परत 4 वेळा चक्कर मारून लोकांशी हे करणार. या छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं. म्हणजे मुद्दे तर काही नाहीये. माजी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी कदाचित त्यांचा कार्यकाळाचा उल्लेख केला असता तर लोकांनी कदाचित ते नाकारलं असतं, परंतु दुसरं काही नाहीये. तर मग युवा पिढीला कसं आकर्षित करता येईल, कुठेतरी ते मुद्दे घेऊन त्यांनी ती रणनीती आखली.
परंतु विकासाच्या बाबतीत नक्कीच पण एनडीए भारतीजी सुरुवातीपासूनच इतकं इतकं आक्रमक. चांगलं चित्र आहे बिहारमध्ये भाजपचं. मोठं मन ठेवून आपण असं म्हणणार नाही की जी पार्श्वभूमी, जो इतिहास त्यांचा आहे, त्यांच्या कुटुंबाचा आहे, तो मागे ठेवून, ते बर्डन मागे ठेवून नव्याने वेगळे विषय, विकासाचे विषय घेऊन समोर जायचं आणि इतक्या सगळ्यांना आकर्षित करायचं, हे कौतुकास्पद आहे असं तुम्ही नाही म्हणणार मोठं मन ठेवून? नाही नाही, मोठं मन ठेवण्यापेक्षा जनतेला काय अपेक्षित आहे हे बघा. आम्ही मोठं मन ठेवण्यापेक्षा राजकीय याच्यामध्ये काम करत असताना लोकांना अपेक्षा काय, की जेव्हा तुमचा कार्यकाळ होता तेव्हा तुम्ही हे सगळं केलं नाही, परंतु आता तुम्ही सगळ्या त्या गोष्टी तुम्हाला जाणीव झाली आणि मग तुम्ही ते करताय. ही चांगली गोष्ट आहे की एक युवा नेता म्हणून त्यांनी जे केलं, परंतु या पूर्ण लढाईत ते एकटे होते. बाकीच्या ज्या महागठबंधन आहे त्यांची साथही मिळाली नाही आणि एकटे ते सगळं म्हणजे 250 सभा त्यांनी घेतल्या. चांगली गोष्ट आहे की एक युवा नेता पुढे येऊन नक्कीच हे करतोय, आपल्या पक्षाच्या अस्तित्वासाठी पूर्णपणे काम करतायत. ही चांगली गोष्ट आहे. आमच्यासारख्या पिढीला नक्कीच हे वाटेलच की हे चांगलंच आहे की या युवा नेत्याने चांगलंच काम केलं. तुमचाच मुद्दा आणि तुमचाच विश्लेषणातला काही भाग घेऊन मी अभिजित सरांकडे जाते. अभिजित सर, आता जे काही भारतीताई म्हणाल्या त्याच्याशी एकतर तुम्ही सहमत आहात का? दुसरा अजून एक त्यांच्याविषयी असं मत आणि असं विश्लेषण मांडलं जात आहे की जरी चित्र काहीही दिसत असलं तरी सुद्धा जागा आणि टक्केवारी काही त्यांच्या बाबतीतली वाढलेली नाही. तर तुम्हाला हे पटतंय? सुवर्णा, 2 मुद्दे मी तुला सांगतो. ही निवडणूक जनरेशन चेंजची निवडणूक आहे. मंडल कमंडल राजकारणाचे जे प्रतीक म्हणून उदयाला आले नितीश कुमार आणि लालू यांच्याबद्दल आता बिहारी जनतेच्या मनामध्ये एक भावना निश्चित झाली आहे की त्यांनी आता सेवानिवृत्त व्हावं आणि नवीन पिढीने नेतृत्व करावं. अशा वेळेला 2 युवा चेहरे दिसून आले. त्यात एक चिराग पासवान यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली, एनडीएच्या छत्रछायेखाली न राहता ते बाहेर आले, आणि दुसरं तेजस्वीनी लोकसभेचा पराभव पचवून एक नवीन रणनीती घेऊन ते निवडणुकीला सामोरे गेले. मला असं वाटतं जेव्हा 2025ची निवडणूक होईल त्यावेळेला मंडल कमंडलच्या राजकारणाचे सगळे नेते बाजूला झालेले असतील, नवे चेहरे असतील, कदाचित उद्या भाजपमधून सुद्धा नवीन चेहरे येतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होईल. दुसरा मुद्दा, भारतीजी जे म्हणतात की तेजस्वीनी ज्या पद्धतीने निवडणूक लढवली त्यात त्यांच्या दृष्टीनं, भाजपच्या दृष्टीनं एक नेता म्हणून उदयाला आलाही नसेल, कारण आकडे असे सांगतात की नाही, सत्ता तर भाजपची येते. परंतु मी निश्चित सांगू शकेल की उद्या भविष्यामध्ये जेव्हा केव्हा बिहारच्या राजकारणामध्ये काही गोष्टी घडतील तर त्याचा केंद्रबिंदू, भलेही तो विरोधी पक्षाचा किंवा सत्ताधारी पक्षाचा असेल, तो तेजस्वी असेल आणि तेजस्वी भोवती बिहारचं राजकारण फिरेल. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा सांगून मी थांबतो की आता भाजप 80 जागांच्या आसपास राहिलं तर भाजप हा एक सिंगल लार्जेस्ट पक्ष म्हणून येईल, सर्वात जास्त जागा घेतलेला पक्ष असेल. त्यांना एक नवीन चेहरा राज्याच्या नेतृत्वात द्यावा लागेल. सुशील कुमार मोदींना या निवडणुकीत पूर्णपणे बाजूला ठेवलेलं होतं. त्यांचा तिकीट वाटपामध्ये ऐकण्यात आलेलं नाही, त्यांना फारसं प्रचारालाही बोलवलेलं नाही आणि सर्वात महत्वाचं त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही हळून जा. त्यामुळे भाजपलाही नवीन चेहरा द्यावा लागेल आणि राजकारणाचा पट नव्याने मांडावा लागेल. सुवर्ण, अभिजितजी, तोच मुद्दा होता की नितीशजीं सोबतच राहणार किंवा त्यांच्या नेतृत्वातच राहणार, या व्यतिरिक्त भाजपकडे आत्ता तरी दुसरा काही ऑप्शनच नाहीये बिहारमध्ये. भारतीजी, आपण आहात सहमत याच्याशी? नक्कीच, ते तर आपण आधीच क्लिअर केलं होतं की नितीशजींबरोबरच आपण एनडीए मधूनच सरकार स्थापन करणार आणि पुन्हा एकदा तेच मुख्यमंत्री असतील. म्हणजेच नाही, मी त्यांच्यासहच आपण अभिजित पुढच्या सरांचा मुद्दा घेऊन तुमच्याकडे आले की तुमच्याकडे कुठला आता असा ठोस मोठा चेहराच नाहीये, त्यामुळे तुम्हाला नितीशजींबरोबरच राहावं लागणार, त्यांच्या नेतृत्वातच राहावं लागणार. नाही, कसं झालं की नितीशजींचा मागचा अनुभव बघता, कुठलाही सरकार चालवत असताना अनुभवाचा फार राजकीय याच्यामध्ये खूप मोठा वाटा असतो. जेवढे जास्त अनुभव तुमच्या म्हणजे सीएम पदाच्या कार्यकाळातले अनुभव असतील
त्याचा नक्कीच जेव्हा पुढचं बजेट असेल, पुढची कुठली योजना असेल, याच्यात खूप मॅटर करतात या गोष्टी. मला वाटतं राजकारणामध्ये अनुभव म्हणजे आज जरी आपण राजकीय याच्यातनं जे ज्येष्ठ नेते असतील त्यांच्याकडे बघतो, तर ते प्रगल्भ होत जातात. कारण की हे अनुभव येतात की हो ही योजना चांगली आहे, हे दिलं पाहिजे, ही इथे गरज आहे. मला वाटतं ही प्रगल्भता एका याच्याने येत असते आणि ही मॅटर करते राजकारणामध्ये, की जेवढं जास्त सिनियर होत जाल कदाचित तेवढं चांगलं तुम्ही सीएम म्हणून काम केलं असेल तर ते इम्प्लिमेंट पण चांगलं करता येईल. नक्की. भारती पवार, हे मात्र नक्की जसं अभिजित सर म्हणत होते की भाजपला, जर भाजप आता बिहारमध्ये मोठा भाऊ आहे तर त्याला एक चेहरा बिहारमध्ये नक्कीच द्यावा लागेल. पण खूप खूप आभार, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात. बिहारमधल्या सगळ्या आकड्यांच्या विश्लेषणामध्ये आमच्या सोबत बोलत होतात. खूप खूप आभार. अभिजित सर, आपण असेच बोलत राहूया. आपल्याबरोबर काही क्षणामध्ये न्यूज 18 लोकमतचे एडिटर आशुतोष सुद्धा जोडले जात आहेत. त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमतची रांगोळी स्पर्धा 2020. महाराष्ट्राची रंगसंगती. रांगोळी काढतानाचा व्हिडिओ आम्हाला 9137416464 या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा. शनिवार 14 नोव्हेंबर पासून ते 17 नोव्हेंबर पर्यंत रंग भरूया रांगोळीचा, आनंद साजरा करूया दिवाळीचा. महाराष्ट्राची रंगसंगती. उत्सुकता आहे बिहारचा बिग बॉस कोण, आणि त्याविषयीच आपण बोलतो आहोत. कल येत आहेत, आकडे म्हणजे निकाल येत आहेत, हे सुद्धा जाणून घेतो आहोत. आपल्यासोबत आहेत अभिजित ब्रह्मनाथकर, राजकीय विश्लेषक आहेत आणि एक्झिट पोलचे सर्वेअर आहेत. न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आशुतोषजी, सगळ्यात आधी म्हणजे आपण जेव्हा न्यूज रूम मध्ये बोलत होतो, आपण हेच म्हणत होतो की 12:30, 1 किंवा 1:30च्या दरम्यान आपण नाही बोलू शकणार कल काय आहेत ते, किंवा आकडे काय आहेत आणि चित्र काय असेल. आता तुमचं विश्लेषण काय? सुवर्णा, निकाल सगळे क्लिअर व्हायला म्हणजे बिहारचा बिग बॉस कोण हे कळेपर्यंत आज रात्रीचे 12, 1, 2 किंवा कधी कधी सकाळ 7, 8 सुद्धा वाजतील अशी शक्यता वर्तवण्यात येते. या निकालांचं एक वैशिष्ट्य आपल्याला एक बघायला मिळतं. आपले नेटवर्क 18चे बरेच प्रतिनिधी थेट आज या काउंटिंग सेंटरला आहेत आणि संपूर्ण बिहार फिरलेले आहेत. त्यांच्याशी बोलून जी आपल्याला माहिती मिळाली, एकतर बिहारमध्ये काय चाललं, मोदी आणि BJP हा एवढा चांगला रिस्पॉन्स का मिळाला. कोरोनाच्या काळामध्ये पंतप्रधान जनधन योजना ही थेट लाभार्थींच्या खात्यात जमा झाली. त्यांना खायला अन्न मिळालं. प्रत्येकी कुटुंबाच्या प्रत्येक माणसानुसार गरजेनुसार धान्य त्यांच्या घरी पोचतं झालं. या सगळ्या योजनांचं प्रतिबिंब, या योजनांचं यश आणि त्याचं प्रतिबिंब या निवडणुकीत आपल्याला दिसतंय. हे जे मोदींना जे स्वीकारलं जनतेने, आता नितीश कुमारांच्या विरोधात इतके वर्ष सत्ता केल्यामुळे थोडी अँटी इन्कम्बन्सी ज्याला म्हणतो आपण, प्रस्थापिताविरुद्ध एक असंतोष, तो जरी असला तरी या संपूर्ण यांच्या जोडीला हे यश मिळालेलं आपल्याला दिसतंय. आपल्यासोबत अभिजित सुद्धा आहेत. अभिजितने तर बिहारचा दौरा केलेला आहे. अभिजितचा सुंदर अभ्यास आहे या संपूर्ण आशुतोषजी, पण काही क्षणासाठी थांबवते, कारण ते आता आपल्यासोबत नाहीयेत काही कारणामुळे. परत ते आपल्याबरोबर जोडले जातील. आवाज आपला त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. पण माझेच तुम्हाला 2 प्रश्न आहेत की याचं सुद्धा विश्लेषण करा. एका बाजूला भाजप जंगलराज का युवराज असं म्हणून टीका करत होतं, उकसवण्याचा प्रयत्न करत होतं तेजस्वीला, पण तेजस्वीने याकडे लक्ष दिलं नाही. सरपास करत त्याने स्वतःची रणनीती आखली आणि ती काही प्रमाणात का होईना वर्कआउटच झालेली बघायला मिळते. अगदी बरोबर आहे सुवर्णा. म्हणजे जेव्हा भाजपने प्रचाराच्या वेळेस विशेषतः भाजप अजेंडा सेट करत होतं की प्रचाराचा मुद्दा या दिशेने राहावा, पण तेजस्वी यादव यांचं एक वैशिष्ट्य राहिलं की त्यांनी बऱ्याचदा त्या मुद्द्यांना बगल दिली आणि त्या मुद्द्यांवर थेट प्रतिक्रिया द्यायचं टाळलं. पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, मी त्यांच्यावर काय बोलू, आपण बिहारचं बोलू, आपले बिहारचे प्रॉब्लेम्स, इकडची बेरोजगारी आणि इतर लोकल जे विषय आहेत, म्हणजे लोकलसाठी व्होकल हा जो पंतप्रधानांचा नारा आहे तो तेजस्वी यादवनी प्रत्यक्षात उतरवला
आणि स्थानिक मुद्दा प्रचारामध्ये स्थानिक मुद्दा ठेवला आणि स्थानिक मुद्द्यांवरच निवडणूक लढवली. खरं म्हणजे तेजस्वीसारखा एक तरुण नेता एकदम गेम चेंजर होईल असं जे सगळं एक भाकीत वर्तवण्यात आलं होतं, अर्थात अजूनही आजही बरीच आकडेवारी यायची आहे आणि या अनुषंगाने आणखीन एक आपल्याला सांगावं लागेल की अशा बऱ्याच जागा आहेत जिथे 1000, 2000, काही काही ठिकाणी 500 पेक्षाही कमी अंतर आहे. अशा जागा, अशा लढती अजून आहेत. त्यामुळे हे जे चित्र दिसतंय हे चित्र अजूनही पलटू शकतं. खरंय. ही आकडेवारी अजूनही बदलू शकते, वेगळी आकडेवारी येऊ शकते. त्यामुळे आपण बघूया आता येत्या काळामध्ये कसे आकडे राहतील. हीच आकडेवारी कायम राहते हो. की याच्यामधलं मताधिक्य कमी जास्ती होतंय. नक्की. मुद्दा हा होता की भारतीय जनता पार्टी जी एक स्ट्रॅटेजी घेतली होती त्याला तेजस्वीने छेद दिला आणि म्हणूनच आज महाराष्ट्रातले नेते म्हणून आपण बघितले तेजस्वी यादवच्या नेतृत्वाचं सगळेजण प्रशंसा करतात. नक्की. अभिजित सर आपल्याबरोबर अजून सुद्धा जोडले गेले नाहीत म्हणून एक प्रश्न फक्त तुम्हाला परत विचारते, तो असा की फक्त एनडीए विषयी जर सर बोलायचं झालं तर एनडीए मध्ये आता मोठा भाऊ भाजप झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा अशी परिस्थिती आली की शिवसेना छोटा भाऊ आणि भाजप मोठा भाऊ, तेव्हा वेगळी स्ट्रॅटेजी अवलंबली गेली होती, पण ती आता इकडे बघायला मिळत नाहीये. इथे मात्र अजूनही सगळे प्रतिनिधी हेच म्हणतात भाजपचे की नितीश कुमारांच्या नेतृत्वात तेच मुख्यमंत्री होणार, त्यांच्याच नेतृत्वात पुढे एनडीए जाणार. तर याविषयीचं काय? असं आहे की सुरुवातीपासून निवडणुकीच्या प्रचारात सुरुवातीपासून नितीश कुमार हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते आणि एक चेहरा, निवडणुकीला नेहमी चेहरा असतो मुख्यमंत्रीपदासाठी, नितीश कुमार ह्यांचाच चेहरा प्रोजेक्ट करून ही निवडणूक लढली गेली. त्यामुळे असं म्हणणं योग्य राहणार नाही की JDUची किती मग भाजपची किती अशी मतं विभागणी करण्याऐवजी भारतीय जनता पार्टीने आता एक अशी प्रगल्भ भूमिका घेतली आहे. अर्थात महाराष्ट्राची पार्श्वभूमी देखील त्याला कारणीभूत आहे. संजय राऊत यांनी थोड्या वेळापूर्वी त्याचा उल्लेख देखील केला की नितीश कुमार जर मुख्यमंत्री झाले तर त्यांनी शिवसेनेला धन्यवाद द्यावे, कारण मोठा भाऊ छोटा भाऊ या वादात न पडण्यापेक्षा जे आधी ठरलं त्यानुसार करणं हे केव्हाही चांगलं. मुद्दा हा आहे की नितीश कुमार यांच्या विरोधात पूर्णतः अँटी इन्कम्बन्सी आहे का, तर त्याचं उत्तर नाही येईल. कारण जर असा जर पूर्ण विरोध असता तर JDUला आणि BJPला मिळून हे जे यश, आता जे दोघांचं यश आहे ते नसतं मिळालं. दुसरं असं की बिहारचं राजकारण एक वेगळ्याच प्रकारचं आहे. बिहारमध्ये यादव कम्युनिटी आहे, मुस्लिम कम्युनिटी आहे, दलित कम्युनिटी आहे. पहिली गोष्ट अशी आहे की तिथे असा एक खूप मोठा सायलेंट वोटर आहे जो कधीही येऊन व्यक्त होत नाही. त्यामुळे एक्झिट पोलचे अंदाज चुकण्याचं हे महत्त्वाचं कारण आपल्याला म्हणता येईल की यादव कम्युनिटी असेल, मुस्लिम समाज असेल, तो येऊन स्पष्टपणे बोलतो, आपली भूमिका मांडतो. पण नितीश कुमारांचा जो वोटर होता तो वोटर हा बराचसा सायलेंट वोटर होता आणि त्यांनी कधी येऊन प्रसारमाध्यमांसमोर एक्झिट पोलला कधीही मत मांडलं नाही. त्यांनी जाऊन मत दिलं आणि त्याचं प्रतिबिंब या आकडेवारीत आहे. नक्की. अभिजित सर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. अभिजित सर, आशुतोषजी आपल्याशी बोलतायत. अभिजित, तुम्ही बिहारमध्ये संपूर्ण जेव्हा फिरलात, आता तेजस्वी यादवच्या संबंधात अनेक मोठी मोठी विधानं केली गेली, त्यांना थोडंसं ओव्हर रेट केलं गेलं, पण तेवढा परफॉर्मन्स तेजस्वी यादव देऊ शकले का? तुमचं काय मत आहे? आशुतोष, ज्या पद्धतीनं सगळ्या एक्झिट पोलनी तेजस्वी यादव यांचं सरकार बनवलं तसं वस्तुस्थिती जमिनीवर नव्हती. त्याची दोन कारणं. एक तर जर तेजस्वी यादव यांना 30% मतं ग्राह्य धरायला जायची मुस्लिम आणि यादव समीकरणाची आणि त्यांना सत्तेपर्यंत जायचे तर 10% मतांची आवश्यकता होती, जी 40% मते त्यांना हवी होती. पण ती 40% मतं येणार कुठून? पहिलं तर नितीश कुमार यांच्या विरोधात जी लोकांची भावना होती तिथून येणार का? तर ती येणार नव्हती, कारण नितीश कुमारचा मतदार हा त्याच्याशी बांधील आणि निष्ठावान होता. नितीश कुमार यांचा मतदार कोण? तर कुर्मी, कोयरी ह्या दोन प्रमुख जाती त्यांच्या बाजूला होत्या. त्याच्यानंतर महिला मतदार नितीशवर नाराज होत्या, कारण दारूबंदीचं जे त्यांनी अंमलबजावणी चालू केली त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी होत्या, त्यामुळे नाराज होत्या, पण त्या मतदान नितीशला सोडून दुसरीकडे देणार नव्हत्या. आणि तिसरं महत्वाचं की ज्या उच्चवर्णीय जाती म्हणून बिहारच्या राजकारणात ओळखल्या जातात, भूमिहार, राजपूत, ब्राह्मण, बनिया आणि इतर सगळ्या जाती, याचं मतदान
रोजगाराच्या नावावर किंवा नितीश कुमार यांच्या भ्रष्टाचारी सरकार याच्या नावावर ते तेजस्वीला जाताना दिसत नव्हतं. त्यामुळं तेजस्वी यांनी ही लढाई अतिशय मजबूत आणि रणनीती आखून लढली. या बाबतीत मी सहमत आहे की त्यांनी एक जगनमोहन नंतर दुसरं उदाहरण दिलेलं आहे. परंतु तेजस्वी यादव यांना काही मतं कमी पडली, ती इतर समाजाची आलेली नाहीत. आणि सर्वात महत्वाचा जो मतदार अतिपिछडा म्हणतात त्याला ईबीसी वोटर म्हणतात, तो ईबीसी वोटर हा तेजस्वीच्या मागे गेलेला नाही. पण काही लढतीमध्ये तिरंगी चौरंगी पंचरंगी लढतीत झाल्या, त्यामुळे काही चांगले आकडे तेजस्वीला काँग्रेसला आणि डाव्यांना आलेले दिसतात. अभिजित, एक मात्र निश्चित आहे आशुतोष की अभिजित हे तेजस्वीच्या यश किंवा अपयश हे चिरागवर अवलंबून राहिलं का? हो, निश्चितच राहिलं. कारण चिरागनी 136 जागा या जेडीयूच्या विरोधात लढल्या, त्यातल्या 132 जागा ते जेडीयूच्या विरोधात होत्या, 5 जागा भाजपच्या विरोधात होत्या. तिथं काय झालं की ती लढत जी दुरंगी झाली असती तर थेट फायदा हा तेजस्वीला झाला असता. तेजस्वीच्या जागा 90 पार गेल्या अगदी बरोबर असत्या. आहे. पण तिरंगी लढत झाल्यामुळे जो लोजपाचा उमेदवार आहे त्यांनी दोघांचंही थोडंफार मतदान काढलं. जास्त मतदान हे नितीश कुमारच्या पक्षाचं खाल्लं, पण तेजस्वीचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जसा वंचितचा फॅक्टर होता, वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर जसा होता तशाच पद्धतीने इथे झालं असं म्हणावं लागेल. नाही, त्यातला वंचितचा जो फॅक्टर होता तो दुसऱ्या फ्रंटनी केला. त्याचं नाव आहे ग्रँड डेमोक्रेटिक सेक्युलर फ्रंट. या फ्रंटमध्ये कोण कोण होतं तर यामध्ये मायावती होत्या, असाउद्दीन ओवेसी होते, उपेंद्र कुशवाहा यांनी 99 जागा लढवल्या, जे कुशवाहा समाजाचे मोठे नेते आहेत आणि मागच्या मोदी सरकारमध्ये मंत्री होते. तिसरं नाव आहे देवेंद्र प्रसाद यादव. हे लालू प्रसाद यादव यांचे उजवे हात होते. आणि संजय सिंग चौहान आणि ओमप्रकाश राजभर यांच्या फ्रंटनी 220 जागा लढवल्या आणि ही सगळीच्या सगळी मतं ही तेजस्वीची होती. लोजपानी जी मतं खाल्ली ती जेडीयूची खाल्ली आणि काही प्रमाणामध्ये आरजेडीची खाल्ली. आणि त्यामुळे आशुतोष, बिहारमध्ये 130 जागा या त्रिकोणीय चतुष्कोणीय पंचकोणीय षटकोणीय झाल्या आणि तिथंच खऱ्या अर्थाने एनडीए आणि जेडीयूला फायदा झालेला आहे. अभिजित, हीच तर निवडणुकीची स्ट्रॅटेजी असते आणि ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी अतिशय अनुभवी आहे. आणि अशा प्रकारच्या स्ट्रॅटेजीने म्हणजे आपल्याला जिंकण्याची एक स्ट्रॅटेजी आणि दुसऱ्याला हरवण्याची एक स्ट्रॅटेजी, या स्ट्रॅटेजीनेच ही निवडणूक लढवली गेली. अभिजित, आपल्याला आणखीन ही चर्चा सुरू ठेवायची आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका. बिहारचा बिग बॉस कोण याविषयी आपण बोलतोय आणि आपल्यासोबत अभिजित ब्रह्मनाथकर तर असणारच आहेत. यापुढेही ते चर्चेत आपल्याबरोबर सहभागी असतीलच. मात्र आशुतोषजी, हा प्रश्न घेऊन मी आपल्याकडे येते. आधीच बिहारचं जातीपातीचं राजकारण आणि आत्ताची बदललेली आरजेडीची रणनीती असेल किंवा समोर आलेले नवनवे विकासाचे रोजगाराचे मुद्दे असू देत, हा मुद्दा आणि याच्या व्यतिरिक्त असे कुठले मुद्दे विशेष ठरले? सुवर्णा, जसं आपण आधी म्हणालो की विशेषतः लोकांना या कोरोनाच्या काळामध्ये जे प्रॉब्लेम्स होते, लोकांना घरपोच धान्य मिळालं, त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आणि हा ज्या बेसिक गरजा होत्या त्या वोटर्सच्या त्या पूर्ण करण्यामध्ये विशेषतः नरेंद्र मोदी आणि भाजप हे यशस्वी झालं. तो मेसेज जो गेला की आज मोदींमुळे आम्हाला जेवायला मिळालं आणि या मेसेजचं प्रतिबिंब ह्या निवडणुकीत दिसलं. वेगवेगळ्या घोषणा सरकार करतात, वेगवेगळ्या घोषणा राजकीय पक्ष करतात, पण शेवटी पोटाची आग ज्याच्यामुळे शमली त्याला लोकांनी प्रेफरन्स दिलं असं म्हणावं लागेल. दुसरं असं की दारूबंदीच्या वरून जे तिकडे वादळ चालू होतं त्यामध्ये देखील भाजपची भूमिका या वोटर्सना पटली. आणि म्हणून जरी 15 वर्ष जवळपास राज्य केलेल्या नितीश कुमार यांच्या विरोधात जरी जनतेच्या मनात राग होता, तरी देखील नरेंद्र मोदी आणि भाजपच्या मनात जो सॉफ्ट कॉर्नर होता तो या निवडणुकीत त्यांना कामाला आला. दुसरं असं की जसं तेजस्वी यादवनी एक मोठं वादळ निर्माण केलं होतं, एक आव्हान निर्माण केलं होतं, पण निवडणुकीची रणनीती असेल. मला आठवते की अगदी फार पूर्वीपासून भाजपची एक घोषणा होती, एक बूथ सो यूथ. शेवटी निवडणुकीत जेव्हा वोटिंग होतं तेव्हा प्रत्येक ठिकाणी टेबल लागणं आवश्यक असतं, वोटर्सपर्यंत पोहोचणं, वोटरना मतदान केंद्रापर्यंत आणणं, ही जी ग्राउंड मॅनेजमेंट असते त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षासारखे पक्ष जे असतात ते अधिक यशस्वी होतात.
आणि त्याचं प्रतिबिंब त्याची संपूर्ण त्याचा फरक इथे दिसतो. आणि बऱ्याचशा राजकीय पक्षांना जे जमत नाही आणि नेहमी दिसतं असं की एक्झिट पोल वेगळे असतात, लोकांचं परसेप्शन वेगळं असतं, पण प्रत्यक्षात रिझल्ट वेगळे येतात. हे सगळे फॅक्टर्स एकूण त्याची एकूण बेरीज होते आणि याचं प्रतिबिंब, याचं रिफ्लेक्शन आणि हा सगळा परिणाम आपल्याला बिहारमध्ये दिसतोय. खरंय. आणि साधारण 10 वाजायच्या दरम्यान अजून चित्र स्पष्ट होईल असं आपण म्हणूया, अशी आशा करूया. आशुतोषजी आणि अभिजित सर, आपण असेच चर्चेत असणार आहात. आपल्यासोबत चर्चा माझे सहकारी विशाल कंटिन्यू करतील. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण परत भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.